दुष्काळ हा महाराष्ट्राच्या अवकाशामध्ये गोंगावतोय आणि खरं तर अतिशय महत्त्वाच्या बाबीवर मी आपल्याशी या ठिकाणी काही सूचना काही संवाद आपल्याशी करू इच्छितो. आपण मला बोलायची संधी दिली, मी आपला धन्यवाद व्यक्त करतो. आणि जुन्नर तालुका ही शिवभूमी आहे. ज्या भूमीने स्वराज्य दिलं, ज्या भूमीने खरं तर समाज व्यवस्था दिली, ती भूमी आज अडचणीमध्ये आहे. दुष्काळ आहे म्हणून मला सांगावं लागतं ना, जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घ्या हे म्हणावं लागत असणे कितीचं बरं आहे मला माहित नाही. परंतु माझी विनंती आहे माझ्या इथे बसलेल्या सन्माननीय सभागृहाच्या माझ्या मायबाप सरकारला की जुन्नर तालुका दुष्काळामध्ये घोषित करावा. साहेब आपण म्हणता की सॅटेलाइटच्या माध्यमातून ट्रिगर 1 ट्रिगर 2 ट्रिगर 3, पण साहेब माझी हरकत या ट्रिगरवरच आहे. वास्तविक शेजारचा तालुका दुष्काळी घोषित होतोय, सह्याद्रीची रांग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जुन्नर तालुका सोडून दिला. साहेब ही गोष्ट माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये जुन्नर तालुका हा दुष्काळी जाहीर व्हावा. शेजारच्या तालुक्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही, कारण दिलीप वळसेपाटील माझ्या शेजारी आहेत. आंबेगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला साहेब, जुन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही, अकोला तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही. अशी परिस्थिती आमची आहे. सह्याद्रीची एकच रांग असताना मग ह्या मशीनद्वारे जर मशीनच काम करणार आहे तर मग निवडून आलेले आम्ही आमदार काय करतोय, आमची कोणी नोंद घेणार आहे की नाही. तर माझी विनंती आपल्याला आहे की जे निवडून गेलो आम्ही 5-5 लाख लोक जनतेतून, दुष्काळाची तीव्रता काय आहे हे आमच्याकडून तुम्ही जाणून घ्यावी, ही माझी सभागृहाला अध्यक्ष महोदय विनंती आहे. साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर ट्रिगर नंतर आपण सर्कलवर आलो. माझ्या 9 सर्कल पैकी 6 सर्कल दुष्काळी घोषित झाले. धन्यवाद देतो साहेब, नाही अशातला भाग नाही. पण जे 3 सर्कल राहिलेत त्याच्यामध्ये आदिवासी विभाग अख्खा संपूर्ण पाठीमागे राहिलाय. त्याच्यामध्ये आपटाळे आहे, त्याच्यामध्ये डिंगोरे आहे, त्याच्यामध्ये राजूर आहे. 3 सर्कल याच्यामध्ये ऑगस्टला पाऊस झाला. ऑगस्टच्या असलेल्या खरीपाचं पीक संपूर्ण भात शेती नष्ट झाली. आतापर्यंत या 2 पिढ्या 3 पिढ्यांनी त्यांना म्हणजे पाहण्यात नाही. आजही माझ्याशी 90-100 वर्षाचे ज्येष्ठ बोलतात, ते म्हणतात इतकी दारुण परिस्थिती निसर्गाने कधीच केली नाही. माझी विनंती आहे, आमची धरणं जरी भरली असेल त्या भागातली, पण तिथला मात्र भात पीक गेलंय, सोयाबीन गेलंय. मी झालं आम्ही राऊंड मारलेला आहे, मी ते दुष्काळ पाहणी केलेले, प्रांतांनी केले, जिल्हाधिकाऱ्यांनी केले, आमच्या आमदार महोदय आमच्या दिलीप वळसे पाटलांनी केले, शेजारी सन्माननीय खासदार साहेबांनी केले. या सर्वांनी पाहणी केल्यानंतर आमच्या सर्वांची विनंती एवढी आहे, नाही तुम्हाला बाकी काही करता आलं तर कमीत कमी अध्यक्ष महोदय या 3 सर्कलचा असलेल्या 100% भात पिकाचं आणि सोयाबीनची आपण नुकसान भरपाई द्यावी, ही माझे हात जोडून माथा टेकवून कळकळीची विनंती आहे. शेवटी तो तिथला शेतकरी हा भरोशावर आहे, हा विश्वासावर आहे. या विश्वासाला धक्का लागू नये एवढी माझी आजच्या सभागृहामध्ये विनंती आहे. साहेब आमच्याकडे जे आता पाणी जातं, 2005ला आपण कायदा केला, आपण पॉलिसी केली की पाणी जावं टेल टू हेड. पण साहेब या वेळेचा जो प्रसंग आहे हा आणीबाणीचा प्रसंग आहे. या वेळेला पाणी आपल्याला वरतून सुरुवात करावी लागेल. डोळ्यासमोर पाणी जात आहे आणि शेतकऱ्याला पाणी नाही. खरीपाचं पीक अडचणीत आहे, रब्बीचं पीक अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये मात्र आपण पाणी वरून खाली, बाबूरावांना सांगतोय मी की बाबूरावजी आपण सर्वांनी रयन दिल्याने वागावं, मोठ्या मनाने वागावं. शेतकरी इथून तिथून सारखा आहे, महाराष्ट्र आपला सर्वांचा आहे. समान पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये वरून आपण सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. साहेब पाणी देत असताना आपण चेष्टा करतो की काय, अशी कधी कधी शंका येते. पाणी जात आहे आणि लाईटीचं कनेक्शन काढून घेत आहे. साहेब हे कोणतं राज्य आहे, ही काय परिस्थिती आहे? पाणी असताना देखील लाईट नाही आणि लाईट असेल तर पाणी नाही, ही अशी परिस्थिती साहेब. आणि असं असेल तर हा शेतकरी अतिशय दारुण अवस्थेमध्ये जातोय, याची आपण नोंद घ्यावी. साहेब दुसरी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण मागच्या 2017 मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी माझ्याकडे अवकाळी पाऊस झाला. पीक विम्याचे आम्ही पैसे भरले. आमच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 64 कोटी रुपये पीक विम्याचे फक्त हप्ता भरला, शासनाचा आणि आपला स्वतःचा धरून. आणि त्याच्या समोर अवकाळी असलेल्या आमच्या पावसाला ते म्हणले आम्ही पैसे देतोय. आज वर्ष निघून गेले साहेब, एक चगाम सुद्धा त्यांनी दिला नाही. ही जबाबदारी कुणाची आहे? विमा कंपनी काय करते? शासनाला माझी विनंती आहे, वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे. दुसरी गोष्ट, विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय
की एप्रिलच्या 31 तारखेपर्यंत, एप्रिलच्या महिना अखेरपर्यंत जर हार्वेस्टिंगच्या पिरियड मध्ये जर गारपीट झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबदला मिळेल. साहेब 7 एप्रिलला आमच्याकडे मोठे गारपीट झाली. आमचा द्राक्ष बागायतदार नारायणगाव, वारुळवाडी, आर्वी, पिंपळगाव, गोळेगाव मोठे मोठे द्राक्ष बागायतदार येडगाव अडचणीमध्ये आले आणि तेव्हापासून मागणी केली आहे. माझं असं म्हणणं आहे साहेब, खडसे साहेब आपण सभागृहात आपली भाषण ऐकून आम्ही आमदार झालो, आपल्या भाषणाने आम्ही प्रफुल्लित झालो, विरोधी पक्षाचा असलेला अंमल आमच्या लक्षात आला आणि आज आम्ही काय पाहतोय साहेब, पीक विमा कंपनी ही शेतकऱ्याची फसवणूक करते. 100% फसवणूक झालेली आहे. या पीक विमा वाल्यांच्या कंपनीला आपण विचारलं पाहिजे. अतिशय दारुण परिस्थिती त्यांनी या शेतकरी बांधवाची केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश असणं फार गरजेचं आहे आणि ह्या संपूर्ण पैशाची मागणी मी सरकारकडे या माध्यमातून करतोय. दुष्काळ आहे, या दुष्काळामध्ये मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आपण न्याय द्यावा ही भूमिका माझी आहे. साहेब माझ्याकडे पठार विभाग आहे. पठार विभागावर आज पिण्याच्या पाण्याची अवस्था खराब आहे. आपण 100% जिल्हाधिकाऱ्यांना सोडून खाली तहसीलदारांना टँकर देण्याचे, टँकरचे आदेश करावे. तहसीलने जर टँकर पुरवले तर मला असं वाटतं ही दाहकता कमी होईल. ही दाहकता कमी करायची असेल तर तहसीलवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. तहसीलला हा निर्णय करायला अधिकार द्या. आमच्याला चारा डेपोवरती लागणार आहे. आता आपल्याला जवळजवळ 8 महिने घालवायचे आहेत. अतिशय भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण अतिशय गांभीर्याने लक्ष द्याल आणि या दुष्काळामधून, या संपूर्ण भूमिकेमधून महाराष्ट्राला सावराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. किल्ले शिरूरचा शिवभूमीचा आमदार या नात्याने पुन्हा एकदा जुन्नरची दुष्काळाचा तालुका व्हावा ही मागणी पटलावर करतो आणि जाणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.